पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस आहे। राजकारण, समाजकारण, बॉलिवूड अशा सर्वच क्षेत्रांमधनं पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। तर भाजपनं पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय। पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींची वयाची 75 वर्ष पूर्ण। जगभरातून पंतप्रधान यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव। राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस संपूर्ण देशभरात साजरा होतोय। पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यासह देशभरात सेवा उपक्रम, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पंतप्रधान मोदी यांना यंदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळालाय। भाजपाने त्यांच्या कार्यकाळातील भारताच्या विकासासाठी दिलेलं योगदान आणि सेवाभावाचा सन्मान करण्यासाठी 15 दिवसांचे विशेष अभियान सेवा पर्व 2025 ची सुरुवात केली आहे। हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर पर्यंत चालेल। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सेवा भावना आणि त्यांचे समर्पण यांचा सन्मान करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून राष्ट्र विकासाला शिरोधार्य मानून स्वतःला राष्ट्रकार्यात झोकून देणारे, राष्ट्र विकासाची नवी परिभाषा मांडणाऱ्या मोदीजींना व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गौरवोद्गार काढलेत। देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस। मी शिवसेनेच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। मोदीजींना भेटल्यावर प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही। त्यांचा साधेपणा, सच्चेपणा आणि स्पष्ट वक्तेपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारखा देशाच्या विकासाचा विचार करणं, यामुळे मोदीजी महान आहे। सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा आणि कौतुकांचा वर्षाव करण्यात आलाय। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे। अमरावती येथे शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीनं 75 दिव्यांनी अंबा मातेला ओवाळलं। 100 वर्षपर्यंत ते आपल्या भारताचं नेतृत्व करत राहो, वयाच्या 100 पर्यंत। ही प्रार्थना आज सगळ्यांनी अंबा मातेच्या चरणी केलेली आहे। पर्यटन विभागाच्या माध्यमातून अशा पद्धतीचे समाजाभिमुख कार्यक्रम आज आपण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या तिघांच्याही नेतृत्वाखाली आमच्या पर्यटन विभागामार्फत अशा पद्धतीचे उपक्रम आज आपण सुरू करत आहे। पितातुल्य असे माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस आहे। ईश्वर त्याने दीर्घायु द्यावा आणि ते आमचे सर्वांचे जोपर्यंत भारत विश्वगुरू बनत नाही तोपर्यंत त्यांच्या नेतृत्वात आम्हाला लाभावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना। पूर्ण देशातल्या जनतेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनाला घेऊन आहे। कारण आपण जर बघितलं की 2001 ते 2014 त्यांनी ह्या 14 वर्षाच्या कालावधीमध्ये गुजरात राज्याला विकासाच्या एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचवून ठेवलेलं होतं। त्याच्यानंतर 2014 पासून आज सतत 3दा ह्या देशाचे पंतप्रधान होऊन त्यांनी देशाची देखील प्रगती मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडूनही पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देण्यात आल्या। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा देतो। जियो हजारों साल, साल के दिनों 50। फक्त राजकीय वर्तुळातूनच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांनीही मोदींच्या नेतृत्वाचं आणि विकास कार्याचं कौतुक केलंय। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, आज आपका 75वां जन्मदिवस है। इस शुभ मौके पर मैं आपको बधाई देना चाहता हूँ, शुभकामनाएं देना चाहता हूँ। आपकी उम्र बहुत लंबी हो, आप हमेशा सेहतमंद रहें, यही मेरी ऊपर वाले से प्रार्थना है। हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की 75वीं सालगिरह के मौके पर उन्हें ढेर सारी शुभकामनाएं। विशिंग यू अ वेरी हैप्पी बर्थडे सर। हमारे देश के विकास के लिए जो आपने योगदान दिए हैं वो हमेशा याद किए जाएंगे और इस खुशी के मौके पर हमारी ये प्रार्थना है ऊपर वाले से कि आपको वो लंबी आयु दे
आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, आपके जन्मदिन पर यही प्रार्थना है कि आपको लंबी उम्र, उत्तम स्वास्थ्य और जीवन में अपार खुशियां मिले। पंतप्रधान यांना देशभरातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्यासह अनेक विदेशी राजकीय मंडळींनीही शुभेच्छा दिल्या आहेत। भाजपाकडून अनेक कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलं असून या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे निवृत्त होणार नसून यापुढेही तेच आमचे नेते राहतील असा संदेश देण्यात येतोय। त्यामुळे आगामी काळातही भाजपाची धुरा पंतप्रधान मोदी यांच्याकडेच राहील असे स्पष्ट संकेत देण्यात येत आहेत। यावर आता विरोधक काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।